आपण एक नवीन पद्धतीने pH मोजणार आहोत. हे आपण घरातल्या नेहमी वापरण्याच्या वस्तूंनी करू शकतो. ही जांभळी रंगाची कोबी दुकानात लाल कोबी म्हणून विकतात. हे ॲसिड्स आणि बेसेससाठी उत्तम सूचक आहे. जे आपण नेहमी हिरव्या रंगाची कोबी वापरतो ते ह्याच्यासाठी चालणार नाही. ह्या प्रयोगासाठी पहिले एका वाटीत ह्या लाल कोबीचे काही तुकडे टाकायचे आहेत. त्याच्यामध्ये एकदम गरम पाणी टाकायचं आणि त्याला तसंच राहू द्यायचं जोपर्यंत त्या कोबीचा रस पाण्यात निघून येतो. ह्या रसचा आणि पाणीचा रंग एकदम जांभळ्यापासून तर गर्द निळा पण असू शकतो, म्हणजे पर्पल किंवा डार्क ब्लू. हे तुमच्या कोबीच्या क्वालिटीवर आणि तुम्ही त्याला किती वेळ पाण्यात राहू दिलं त्यावरून ठरते. ह्याच्यानंतर कोबीच्या रसचा pH टेस्ट करावा लागेल. pHची व्हॅल्यू जास्तीत जास्त वेळा न्यूट्रल असते, पण एक्झॅक्ट टेस्ट करायला हरकत नाही. फक्त ह्या pH पेपर किंवा लिटमस पेपरला थोडंसं बुडवायचं आणि रंग ह्या स्केलच्या कागदावर जुळवायचा. हे साधारणतः 6 ते 7 दाखवत आहे. आता हा रस 7 वेगळ्या कप्समध्ये टाकायचा आहे. 7 मधून जो मधला कप आहे त्याला आपण न्यूट्रल कोबीचा रस ठेवूया. पहिले आपण ॲसिडिक गोष्टी ह्या रसमध्ये ॲड करूया. हे मी थोडंसं पहिले कॉफी पावडर घालते. आता ह्या रसचा रंग फिकट झालेला आहे. ह्या पुढच्या कपात सोडा घालूया. हा सोडा कॉफी पावडरपेक्षा थोडासा जास्त प्रबळ आहे, त्याच्यामुळे ह्याचा रंग अजून जास्त गर्द झालेला आहे. जी सगळ्यात जास्त ॲसिडिक गोष्ट म्हणजे इथे लिंबाचा रस ह्या पुढच्या कपात घालायचा आहे आणि ह्याचा रंग एकदम बदलून गुलाबी झाला. आता आपण बेसिक बाजूला जात आहे. क्लोरॉक्स एक माइल्ड साबण आहे. हे टाकल्यावर रंग हिरवा निळा झालेला आहे. पुढे आपल्याला अमोनिया घालायचा आहे. अमोनिया एक घरातलं साफ करायचं लिक्विड आहे. हे क्लोरॉक्सपेक्षा जास्त प्रबळ आहे, त्याच्यामुळे ह्याचा रंग अजून जास्त गर्द हिरवा होत आहे. आता ह्या शेवटच्या कपसाठी आपण बोरॅक्स पावडर वापरत आहोत. हे अमोनियापेक्षा थोडंसं जास्त प्रबळ होऊ शकतं, पण आपण पाहूया की काय होतं. ही पावडर घट्ट आहे, त्याच्यामुळे मिसळायला जास्त वेळ लागतो. इथे ह्याला एकदम फिकट रंग आलेला आहे. ह्याचा अर्थ हा झाला की हे बोरॅक्स पावडर दुसऱ्या बेसिक गोष्टींपासून कमी प्रबळ आहे. किती भारी आहे हे. आपण तर किती वेगळ्या वेगळ्या रंगाचे लिक्विड्स बनवले आहेत. गुलाबी रंगाचं लिक्विड सगळ्यात प्रबळ ॲसिड आहे आणि हिरव्या रंगाचं सगळ्यात प्रबळ बेस.
जर हे दोन्ही रस एकत्र केले तर काय होईल? दोघांचा रंग एकत्र आधी सारखा न्यूट्रल होऊन झाला पाहिजे. हे आपल्याला दिसत आहे की रंग न्यूट्रलच्या एकदम जवळ आहे. जास्त हिरव्या रंगाचा रस टाकला तर हे शक्यता बेसिक बाजूला जाऊ शकतं किंवा ॲसिडिक बाजूला पण जाऊ शकतं.